कोड सकळ हे रसना एरा रसा विटे घेता गुटे अधिक हे अनिकार से मरण गाठी येणे तुटे संसारी रसना एरा रसा विटे घेता गोटे अधिक हे तुका मने आहार झाला हा विठ्ठल म्हासी रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे आता मज साह्य येथे करावे देवा तुझे गे देवा सकळ तुझे गे देवा सकळ आता मज साह्य येथे करावे देवा तुझी सेवा सकळ गोवा तुझी सेवा सकळ गोवा आता माझे साह्य येथे करावे देवा तुझी सेवा सकळ ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधरो पावन धारो जराजरी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो या संतवीरा शुभकरा स्वामी मनीषानंद महाराजास मी वंदितो विठ्ठल नामगोड पुरे कोड सकळ हे रसना एरा रसा विटे घेता गोटे अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग पवित्र इंद्रायणीच्या तटी असणारं देहू क्षेत्र या क्षेत्रामध्ये निवास करणारे वैराग्य राग रसिक चित्तप्रकाशक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग प्राप्त सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये नामाची चव सांगतायत भगवंताच्या नामाची चव सांगतायत भगवंताच्या नामाची रुची सांगतायत भगवंताच्या नामाचं फळ सांगतायत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे आणि महाराज या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगतायत गड्या नामाचं महत्व सांगत असताना विश्वजनित्या देवाच्या नामामध्ये किती ताकद आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत विठ्ठल
अशाप्रमाणे परिहार द्यायचा तो म्हणजे सालाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र हत्तलवाडी, बरोबर मला पाठ आहे चांगलं या क्षेत्रामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचं सुवर्ण उत्सव सोहळा 50 वर्ष या सप्त्याचे आज पूर्णतेकडे जात आहेत. माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे, माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे. ज्या सप्त्यामध्ये सुवर्ण महोत्सव होतो त्या सप्त्यामध्ये माझ्यासारख्याचं पहिलं कीर्तन होतं, हे माझं परम भाग्य. अंगद महाराज म्हणत असतील, अरे तारीख घेताना बरं म्हणू लागला पहिला दिवस न ग. महाराजांचा फोन आला, अंगद महाराजांचा फोन आला, प्रदीप महाराजांचा फोन आला, गावातील कमिटीचा फोन आला, माणिक भाऊंचा फोन आला. महाराज म्हटलं बोला. कीर्तन घ्यायचंय म्हटलं, कुठं? हत्तरवाडीला कीर्तन घ्यायचंय म्हटलं, चालेल भाऊ. परिसरामध्ये भरपूर ठिकाणी तुमच्या भागामध्ये कीर्तनासाठी आलो होतो आणि कधी कधी स्वामीजींच्या सोबत येत असताना अशी इच्छा सुद्धा झाली होती एकदा वाडीमध्ये येण्याची, आणि ती इच्छा स्वामीजींच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली असं म्हणायला वावगं नाही. इच्छा झाली होती वाडीमध्ये येण्याची, ती इच्छा मात्र या ठिकाणी पूर्णतेकडे गेलेली आहे. महाराज मला म्हटले, बरं कीर्तन घ्यायचंय म्हटलं, चालेल. ते कीर्तनाचा प्रथम दिवस आहे, चालेल. कीर्तनाचा तसं उद्यापासून प्रथम दिवस आहे, बरोबर आहे ना? तसा आजच प्रथम दिवस म्हणायचा. सप्ताह 7 दिवसाचा नाही, सप्ताह 9 दिवसाचा आहे. अरे आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आहे. मारुती बाबा दस्तापूरकर बाबा ज्या गावात जायचे, लोक म्हणायचे, बाबा सप्ताह 7 दिवसाचा करू नका, सप्ताह 1 महिन्याचा करा. बाबा म्हणायचे, लोक सुद्धा ऐकायचे. आता लोक ऐकायला गेले आणि माणसं ऐकायला गेले, कोणीच ऐकायला गेलं. बघा आता अवघड झालं महाराज, फार कठीण परिस्थिती झाली. महाराजांच्या गावातील सर्व भजनी मंडळ तरुणाच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. अरे काय परम भाग्य आहे माझ्या जीवनातलं, परम भाग्य आहे. आज रामलल्ला भगवान परमात्मा अयोध्यामध्ये, अयोध्या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो दादा, आज तो विश्वजिनीता भगवान परमात्मा सिंहासनावरती बसलेला आहे. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय एका अभंगामध्ये खोट सांगताय, देवा बैसले शिवासनी, बैसले शिवासनी, देवा 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 बैसले सिंहासनी, देवा बैसले सिंहासनी. आलिया चका, आलिया या चका, झाली सगळी, देवा बैसले सिंहासनी, देवा बैसले सिंहासनी. सत्ता प्रत्येक हिंदूंची इच्छा होती की अयोध्या नगरीमध्ये राम मंदिर तयार व्हावं, म्हणून सगळे हिंदू म्हणत होते, गाड्या हिंदू म्हणायचे बनाएंगे मंदिर म्हणत होते दादा त्यावेळेस. आता असं नाही म्हणायचं, हो गया हे मंदिर, हो गया हे मंदिर असं म्हटलं पाहिजे. पहा, हो गया हे मंदिर, झालंय मंदिर. प्रत्येकाला दर्शनाची अपेक्षा आहे. आता सगळेजण दर्शनासाठी जाणार आहेत. मला गॅरंटी आहे आपला सप्ताह झाल्याच्या नंतर आपल्या गावातला एक ना एक माणूस अयोध्या नगरीमध्ये जाणार आहे. जाणार आहेत ना? सगळेजण जाणार आहेत. रामलल्ला माझा विश्वजिनीता भगवान परमात्मा आज विराजमान झालेला आहे. आतुरतेने वाट पाहत होतो.
तो विश्वजनिता देव आज सिंहासनावरती बसलेला आहे. देव बैसले सिंहासनी, आज विश्वजनिता देव मात्र बसलेला आहे. आणि या पवित्र असणाऱ्या या सोहळ्यामध्ये, सप्त्यामध्ये, सुवर्ण उत्सवामध्ये आज हा दिन प्राप्त झालेला आहे. गावातल्या सर्व मंडळीला इच्छा प्राप्त झाली. सप्ताह तर 8 दिवसाचा करतो, पण 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये, या सप्ताहामध्ये प्रथम दिवस जर रामलल्लाचं या ठिकाणी आगमन जर होत असेल तर आपण सप्त्याचा 1 दिवस वाढवायला काही वावगा नाही. एक सप्त्याचा 1 दिवस वाढवला आणि मला गावकऱ्यांचा फोन आला की महाराज कीर्तन सेवा तुम्ही घ्या. म्हटलं काही नाही, हरकत नाही, कीर्तन सेवा करतो. म्हटले महाराज कीर्तन सेवा घ्यायची आहे, पण ते बुक्क्याचं काय करायचं? बुक्क्याचं काय करायचं? म्हटलं बुक्का गाडीतच आणतो मी, काळजीच करू नका. ते म्हटले महाराज आमच्या गावाला पाहिजे तेवढा बुक्का आहे, आंघोळ घालूत आम्ही बुक्क्यानं, काळजीच करू नका. म्हटलं काहीच अडचण नाही. खरं म्हणजे ही प्रेमाची मंडळी आहेत. प्रत्येक एक ना एक वारकरी तुमच्या गावचा मला परिचित आहे. आश्रमामध्ये येत असतात आणि ज्या ठिकाणी माझ्या स्वामीजींचे चरण गावाला लागतात त्या गावामध्ये आतापर्यंत मी कधी 1 रुपया ठरवला नाही आणि ठरवणार सुद्धा नाही. महाराज गुरुवर्य माझे स्वामी मनीषानंद पुरुजी महाराज, ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं, भाऊंचे चरण तुमच्या गावाला लागलेले, भरपूर कीर्तन झाले असते भाऊंचे, बरोबर आहे? भाऊंचे भरपूर कीर्तन झाले. त्या गावामध्ये येण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. आपली कीर्तन सेवा 8:30 ते 10:30 पर्यंत कीर्तन सेवा आहे. माझ्याकडे 1 तास शिल्लक आहे. 1 तासामध्ये मला ही कीर्तन सेवा पूर्ण करायची. लक्षात ठेवा, माझ्या कीर्तनाचा प्रथम असा नियम आहे, एकदा का कीर्तन चालू झालं, कीर्तनातून कोणीही उठून जायचं. मी थोडासा बाहेर आहे बरं, काय ऐकू येत नाही मला, मोठ्यानं बोला. एकदा का कीर्तन चालू झालं, कीर्तनातून कोणी उठून जायचं. वा वा वा, टाळी वाजवा बरं बाबासाठी. असं बाबा भागवता, माझे भागवत भरपूर असतात, सोबतच चला आता इथून पुढे बरं का. हा बघा महाराज, एकदा का कीर्तन चालू झालं तर कीर्तनातून कोणी उठायचं नाही. दुसरा एक नियम ऐका, एकदा का कीर्तन चालू झालं, कीर्तनामध्ये एकूण मकाला गप्पा मारायच्या. एकदा का कीर्तन चालू झालं, कीर्तनात आमदाराचा जरी फोन आला तरी उचलायचा. एकदा का कीर्तन चालू झालं, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी म्हणायचं. वा माणसं, वा वा वा, छान छान, नाही म्हणायला लागले राव. माझ्या पुढे असं नका करू गड्यांनो. ऐका, अत्यंत सुंदर कीर्तन शिवाय 1 तासाची कीर्तन शिवाय 1 तासामध्ये कीर्तन पूर्ण होणार आहे. गड्यांनो ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणत असाल गड्यांनो नाथरेकर महाराज 1 तासामध्ये तुम्ही कीर्तन पूर्ण करत असाल तर माणसाचं आयुष्य 1 तासामध्ये मुक्तता होऊ शकतं का? श्रीमद भागवत कथा उद्यापासून ऐका. श्रीमद भागवत कथेचा पुरावा आहे. 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग राया, 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग राया. भाग्य दशा कैसे प्राप्त झाली, भाग्य दशा कैसे प्राप्त झाली. हरिमुखी गाता हर परिचिता, 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 हर परिचिता, हर परिचिता, हर परिचिता. 1 तास उरला खटवंग रायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. श्रीमद भागवत कथेमध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे खटवांग. खटवांग नावाच्या राजाला कळालं 1 तासामध्ये माझं मरण आहे, तर त्यानं 1 तासामध्ये मोक्ष मिळवून घेतला. बसलेले लोक म्हणत असतील की महाराज 1 तासामध्ये माणसाचं मरण कळतं का? कळतं. आपलं मरण 1 महिन्यावर आलं हे कळतं का? कळतं. आपलं मरण
मरण 21व्या दिवशी आलंय, कळतं का? म्हणे कळतं. आपलं मरण 15 दिवसावरती आलंय, ओळखता येतं का? ओळखता येतं. आपलं मरण 9व्या दिवशी आलंय, हे ओळखता येतं का? ओळखता येतं. आपलं मरण 5व्या दिवशी आलं का? ओळखता येतं का? 1 तासापर्यंत सांगता येते. सांगू का? हा, सांगू? काढा 500 फुकट सांगू का? नाही फुकट ऐका फुकट सांगू मी तुम्हाला. ऐका, फुकट सांगतो. ऐका, सांगण्याचं तात्पर्य एक आहे. अरे गड्यांनो ऐका, असे श्रोते पाहिजेत महाराज. उल्हास येतो कीर्तन करायला. उगच काय नाही तर उगच ओढून आणल्यासारखं गपची बसू नये गड्या, असं बोललं पाहिजे. हा वा असंच हा बाबा. हा, अशी साथ द्या गड्या. बघा, मला एवढं सांगायचं आहे. बघा, 1 महिन्यावरती मरण आलंय, ओळखायचं कसं? थोडस कीर्तन बाजूला घेतो. 1 तास उरला या शब्दावरती बोलतो. थोडेसे 2 मिनिटं तुम्हाला. 1 महिन्यावरती मरण आलंय, ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण आहे. काय करा? स्नानासाठी गंगेवरती तुम्ही जाता. स्नानाला गेल्याच्या नंतर एक काम करा. गंगेमध्ये गेल्याच्या नंतर कमरा एवढ्या पाण्यामध्ये जायचं बघा. आणि पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर स्वतःचा चेहरा जसा आरशात पाहतो ना, तसा चेहरा आपण गंगेमध्ये बघायचा. आरशामध्ये तुम्ही चेहरा पाहत असाल, पाहता का हो? पाहता ना, आरशामध्ये चेहरा पाहता. मला एक जाता जाता एक वाक्य असं सांगायचं, प्रदीप महाराज, नवनाथ महाराज. आरशाकडून एक चुकलं गड्या. महाराज, तुम्ही आरशाची चुकी का काढतात? आरशाकडून एक गोष्ट चुकली. आरशानं माणसाचा चेहरा दाखवता दाखवता माणसाचं चारित्र्य दाखवायला पाहिजे. आणि या आरशानं जर माणसाचं चारित्र्य दाखवलं असतं तर या विश्वात कोणी पापच केलं नसतं. काय कोणी पाप केलं नसतं. एवढं आरशाचं चुकलं गड्या. आरशाचं एवढं चुकलं. ऐका, काय करा? जसं आरशात आपण चेहरा पाहतो ना, तसं पाण्यामध्ये बघा. पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघायचं. हे प्रतिबिंब जर आपल्याला नाही दिसलं तर एकाच महिन्यावरती आपला मृत्यू आहे, हे ओळखावा. 21व्या दिवशी आपलं मरण आहे, ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण आहे. रोज पहाटे उठल्याच्या नंतर स्नान करतो आपण, करतो का नाही? सगळे पारशी आलेत काय? बोला की. स्नान करतो आपण, आंघोळ करतो. पण स्नान करत असताना शरीराचे असे 2 भाग आहेत. त्या शरीराचे 2 भाग महाराज, ते 2 भाग जर कोरडे राहिले तर समजायचं 21व्या दिवशी आपलं मरण आहे. ते 2 भाग कोणते बघा? उजवा बाहू, डावा बाहू, छातीचा मध्यभाग. उजवा बाहू, डावा बाहू, छातीचा मध्यभाग, छातीचा मध्यभाग. आणि हे 2 भाऊ हे जर कोरडे राहिले तर समजायचं 21व्या दिवशी मरण आहे. आपलं मरण 15 दिवसावरती आलं, ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण आहे. हे 2 बोट आहेत ना, कानामध्ये असे दाबायचे. प्रत्येकाच्या कानामध्ये बारीक ध्वनी येतो, गुर्र असा आवाज येतो. इथं कानामध्ये बोट घालू नका, घरी गेल्यास प्रयोग करा. बघा महाराज, आणि असा जर आवाज नाही ऐकू आला तर समजायचं 15व्या दिवशी आपलं मरण आहे. खरं का नाही महाराज? आपलं मरण 9व्या दिवशी आलंय, ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण एवढं सांगतो आणि खटवांग राजाला इथं थांबवतो. ऐका, 9व्या दिवसी आपलं मरण आहे हे ओळखायचं असेल तर साधा आणि सोपं उदाहरण आहे. प्रमाण ऐकायचं का? ऐका. नासागरी ते
रातच्या या ठिकाणी फटाके फुटले, पण पकवाजाचे फटाके फोडायला लागले. वा, आनंद वाटतो मला. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, महाराज म्हणतात साधा आणि सोपं उदाहरण आहे. जर ज्या माणसाला नाकाचं टोक जर नाही दिसलं, नाकाचं टोक जर नाही दिसलं तर समजायचं 9व्या दिवशी आपलं मरण. कुसून नाकाकडे बघायला, नाकाकडे बघू नका, घरी गेल्यास बघा. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, विषयाकडे या. एकता सौरला खटवांगरायाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. एका तासामध्ये मनुष्याचा उद्धार होतो, तसं कीर्तनामध्ये उद्धार का होणार नाही. म्हणून बाबांना उत्तर दिलं बघा, प्रमाण दिलं. एकता सौरला खटवांगरायाशी. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न करतायत. नामाचं महत्व सांगत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायकडे काही साधक सांगतायत, जातायत, महाराजांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतायत आणि प्रश्न करतायत की बाबा आम्हाला परमार्थ करण्याची प्रबळ इच्छा आहे, भजन करण्याची इच्छा आहे, आम्हाला स्वर नाही, आम्ही काय करावं. महाराज म्हणतात, नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी. नसेल तुम्हाला स्वर तरी चालेल, पण तुम्ही भजन करा, श्रवण करा, परमार्थ करा, हे महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एक प्रश्न केला की महाराज परमार्थ करण्याची इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे, पण प्रबळ इच्छा असताना देखील या जगतामध्ये विश्वामध्ये परमार्थ करत असताना आम्हाला त्रास होतो. महाराज म्हटले, गड्या लोकांनी आपल्याला त्रास दिला तो आपल्यासाठी चांगला असतो का? निंदकाचे घर असावे परभणीत, बरोबर, निंदकाचे घर असावे शेजारी. सगळ्याला प्रमाण पाठ आहे महाराज. हे झोपले का नाही याच्यासाठी मी बोललो बघा, बाकी काही नाही बघा. हा सांगण्याचं तात्पर्य एक आहे, महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. महाराजांनी प्रश्न केला, साधक म्हणजे बाबा त्याच्या कद्रपाय आम्ही गाव सोडून दुसरीकडे बांधकाम केलं आणि पुन्हा त्याच्या शेजारी बांधा म्हणायला लागले, हे बरोबर आहे का तुमचं? महाराज म्हणले, बघा हे बघा, एखाद्या व्यक्तीनं आपली जर निंदा केली हे आपल्यासाठी चांगलं असतं बघा. एखाद्या शिष्याकडे गुरुनं जर प्रश्न केला, अरे शिष्यांनो माझे कपडे धुवून देता का? शिष्य म्हणतील, गुरुजी सगळे वस्त्र धुवून देण्याचं काम करतो, परंतु मला साबण द्या, साबण. साबणाचं मोल मात्र शिष्य मागतील, पण निंदक असा असतो, 1 रुपयाचं मोल न घेता पापरूपी वस्त्र धुवून देण्याचं काम. निंदकाचे तोंडी साबणाची वा, जय हो. तोंडी साबणाची ओळी, निंदकाचे तोंडी साबणाची ओळी, निंदकाचे तोंडी साबणाची ओळी. हा निंदकाचे तोंडी साबणाची ओळी, निंदकाचे तोंडी साबणाची ओळी, निंदकाचे तोंडी साबणाची ओळी, निंदकाचे तोंडी साबणाची ओळी. पासोडी सुट केली, पासोडी सुट केली, हे माझा कंठीचा ताई, जय हो. हे माझा कंठीचा ताई, हे माझा कंठीचा ताई, हे माझा कंठीचा ताई. ऐका गड्या ऐका, आपल्यासाठी लोकांनी जर आपली निंदा केली ते आपल्यासाठी फार चांगले, म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. साधकांनी प्रश्न केला की बाबा तुम्ही नामाचं महत्व आमच्या पुढे जर सांगत असाल तर आमचा पहिला प्रश्न तुमच्याकडे. काय बाबा तुमचा प्रश्न आहे सांगा ना. शिष्यानं सांगितलं, बाबा आमचा पहिला प्रश्न तुमच्याकडे. साधक म्हणतात, प्रश्न असा आहे की बाबा प्रश्न असा आहे की या जगामध्ये विश्वामध्ये मनुष्य श्रीमंत झाला म्हणजे सुखी झाला का? काय प्रश्न केला? या जगामध्ये विश्वामध्ये माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी झाला काय? तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्याला उत्तर देतात, राजा कितीही श्रीमंत मनुष्य झाला तरी तो कधी सुखी होत नाही. श्रीमंत माणसं जर सुखी झाले असते तर श्रीमंत माणसं कधी कीर्तनात येऊन बसले नसते बघा. श्रीमंत माणसं जर सुखी झाले असते तर श्रीमंत माणसं कधी भागवतात येऊन बसले नसते बघा.
श्रीमंत माणसं जर सुखी झाली असते तर आपल्या जिल्ह्याचा खासदार 1 महिना पंढरपूरच्या वारीला आलाच नसता गड्या. मला प्रचार करायचा नाही कोणाचा, पण वारकरी या उद्देशानं सांगत आहे. अरे श्रीमंत माणसं जर सुखी झाले असते तर या जगामध्ये श्रीमंत माणसं जर सुखी झाले असते तर त्यांच्या तोंडाला कधी देवाचं नाव आलं नसतं बघा. श्रीमंत माणसं जर कितीही सुखी झाले, श्रीमंत माणसं सुखी झाले असते तर या जगामध्ये काही मिळालं नसतं बघा. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, अमीर के जीवन में जितना महत्व सोने के चैन का होता है. ऐका शब्दाकडे लक्ष द्या. अमीर के जीवन में जितना महत्व सोने के चैन का होता है उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. चैन से सोने. आणि हे बघा, टाळी वाजवायची तर मोकळी वाजवा, असं दूध मरल्यासारखं वाजू नका बघा. मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे, काहींना हिंदी कळत नाही अंगद महाराज, मराठी सुद्धा कळत नाही. काही काहींना कळलं, काही काहींना काल्याच्या कीर्तनात कळत. बघा महाराज, कर्नाटकाच्या बाउंड्रीवरती माझं काल्याचं कीर्तन होतं साहेब. काल्याच्या कीर्तनाला गेलो मी सुद्धा महाराज. काल्याच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिकडं काही लोकांना मराठी कळत होती, काहींना मराठी कळत नव्हती. म्हटलं हिंदीतूनच अभंग घ्यावा. अभंग निवडला, चुरा चुरा कर माकन खाया. अभंग निवडला गड्या. अभंग निवडल्याच्या नंतर सर्वांना आनंद झाला. पहिली पंगत माऊल्यांची बसली. माऊल्यांची पंगत बसल्याच्या नंतर पहिल्या पंक्तीमध्ये बुंदी आणि भात वाढली बघा. भात वाढला, बुंदी वाढली, आणि बुंदी भात वाढल्याच्या नंतर झालं काय, माऊली म्हटली वा 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 वा, काय सुंदर महाराजांनी कीर्तन केलं. शेजारी बसली माय, ती म्हणते चांगलं कीर्तन केलं, पण ती हिंदी काय म्हणू लागलं त्याचाच पत्ता लागला नाही. पुढं बसलेली म्हणले काय म्हणते हिंदी काय बुंदीन जाय घरी. असं आपलं सोंग होऊ नये बघा. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, या जगामध्ये विश्वामध्ये मनुष्य कितीही श्रीमंत झाला तरी तो सुखी होत नाही. महाराज, आम्हाला परमार्थ करण्याची प्रबळ इच्छा आहे, आम्हाला सेवा करण्याची प्रबळ इच्छा आहे. आम्ही सेवा करण्याची इच्छुक आहोत. परमार्थ करण्याची इच्छा आहे. तो विश्वजिनीता देव, आम्ही त्याचं नाम धारण केल्याच्या नंतर तो विश्वजनिता देव आमच्याकडे येतो का. महाराज म्हणतात, विश्वजनिता देव तुमच्याकडे येतो काय, नवल काय. विश्वजनिता देव जर तुमच्या मुखामध्ये जर देवाचं नाव असेल तर तो देव तुमच्या पुढेही उभा आहे आणि माग सुद्धा उभा आहे बघा. माग सुद्धा उभा आहे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, वा वा वा. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव मागे मागे पुढे, देव उभा मागे पुढे. कवी कोणे ताकद, कवी कोणे ताकद, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे, देव उभा पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, कवी कोणे संकट, कवी कोणे संकट, कवी कोणे संकट, मागे पुढे उगवी कवी कोणे संकट, तुम्ही जर त्या देवाचं नाव घेतलं, त्या देवाचं नाव जर तुमच्या मुखामध्ये असेल तर विश्वजनिता देव तुमच्या माग सुद्धा उभा आहे. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी, पुढे उभा जगजेठी, जगजेठी पुढे उभा जगजेठी. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी, जगजेठी पुढे उभा जगजेठी. नाम उच्चारित कंठी पुढे उभा जगजेठी, उच्चारित कंठी पुढे उभा नाम उच्चारित
पहिल्याच दिवशी चांगलं पेटलं गाड्या, चांगलं पेटलं. आता काय टेन्शन घेऊ नका, 8 दिवस इजतच नाही आता. कालचं कीर्तन होस तर आता बघायचं काम नाही. महाराज माहोल तयार. अरे मुखामध्ये जर देवाचं नाव असेल तर कोणाची भीती नसते. विश्वजनिता देव त्याच्या पाठीशी असतो, सदैव त्याचं रक्षण करतो. प्रश्न तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता सर्व आहे, तुझी चिंता सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व आहे. तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती तुझी चिंता सर्व आहे. वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा. ही टाळी तुमच्यासाठी. आता तुमच्या पाया पडतो. प्रमाण काय देऊ नका. मला बोलू द्या आता. खरंच महाराज 101 वर्ग. काय गोड आवाज सोमनाथ महाराज, काय सुधा महाराज, काय हनुमान महाराज, काय महाराज, काय सुंदर माहोल आहे. अरे कीर्तनकाराला जर नाही बोलून द्यायचं जर ठरवलं ते काय करतील, उपरनं उडतील का? नाही नाही, प्रमाण इतके पाठ आहे त्यांचे महाराज. एक एकाहुनी बळी रे. काय सुंदर माहोल आहे महाराज. काय महाराज प्रदीप महाराज, नवनाथ महाराज, माहोल आहे महाराज आपल्या गावात. फार सुंदर सुवर्ण महोत्सव आहे महाराज. काय आनंदाचा महोत्सव आहे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, विश्वजनिता देव पाठीशी असला तर कोणाची भीती नाही. साधकांना सांगितलं महाराज, विश्वजनिता देव तुमचा पाठीशी असल्यास कोणाची भीती नाही, मान्य. परंतु आम्हाला परमार्थ करत असताना या जगतामध्ये त्रास होतो. महाराज म्हणतात या जगतामध्ये त्रास होतो, मान्य. मलाही त्रास झाला. कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली काय खावी. आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्याबडे. मला सुद्धा त्रास दिला, मनुष्याने त्रास सहन करावा. या जगतामध्ये त्रास सहन केल्याशिवाय मनुष्य मोठा होत नाही. सांगू तुम्हाला गड्यांनो, ऐका, ध्यानात ठेवा. या जगतामध्ये ज्यांनी ज्यांनी त्रास सहन केला ते माणसं मोठे झाले दादा, आणि त्या माणसाची कीर्ती ही मोठी झाली. गड्यांनो, अनेक वर्ष संघर्ष करणारा योद्धा आज मुंबईच्या दिशेनं चालत निघाला. अनेक वर्ष त्यानं संघर्ष केलं. अरे 2 एकर शेती आहे फक्त. जगलाय मनुष्य, जगलाय मनुष्य. अरे हवा आली तर उडून जाईल, काही शरीरामध्ये नाही, पण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा मनोज जरंगे पाटीलासारखा एक मोठा योद्धा असतो. हे ध्यानात ठेवा. योद्धा असतो गड्यांना, ध्यानात ठेवा. माणसाची कीर्ती मोठी व्हायची असली तर तो सोपी नसते गड्या. साधा देवाचं मंदिराचा कळस जर पाहायचा असला तर वर पाहावं लागतं. असं वर पाहता पाहता डोक्यावरची टोपी खाली पडते माणसाची. तसं माणसं मोठं होत असताना जगतामध्ये त्रास होतो. एक शब्द माझ्या लक्षात येतो म्हणून सांगतो तुम्हाला. एक उदाहरण ध्यानात आलंय म्हणून सांगतो बघा. त्या माऊलीचं नाव तुम्ही सांगा, लक्षण मी सांगतो बघा. एक माऊली या जगामध्ये अशी होऊन गेली, ज्या लेकराला माय नाही, ज्या लेकराला बाप नाही, ज्या लेकराला माय नाही, ज्या लेकराला बाप नाही, त्या अनाथाची माय 3 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेली. तिचं नाव काय? वा वा वा. हे नाव जरी तुमच्या ध्यानात राहिलं तर समजायचं जगातलं सर्वात श्रीमंत आपण कमवली. ज्या लेकराला माय नाही, ज्या लेकराला बाप नाही, अशी अनाथाची माय सिंधुताई सपकाळ अंतिम श्वास घेत होत्या. अंतिम श्वास घेत असताना मीडियावाले पळत आले. मीडियावाल्यानं प्रश्न केला, माई काय पोरा, तुम्ही 1 तासामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे, मग बाळा काय म्हणणं आहे तुमचं? माझं असं म्हणणं आहे माई, तुमची अंतिम इच्छा काय? माईनं दिलेलं गोड उत्तर आहे. सिंधुताई सपकाळ सांगते, राजा माझी अंतिम इच्छा भगवंताकडे एकच आहे रे. अंतिम इच्छा भगवंताकडे एकच आहे रे. त्या विश्वजनित्या देवाला माझं एकच सांगणं आहे. विश्वजनित्या देवाला माझं एकच सांगणं आहे, भगवंता पुढचा जर जन्म मला जर माणसाचा दिला ना रे देवा,
पुढचा जर मनुष्याचा जर मला जन्म दिला, माऊलीचा जर जन्म दिला, तर पुन्हा या अनाथाची माय होण्याचं भाग्य माझ्या जीवनात दे रे, दुसरं काही देऊ नको, काही देऊ नको. अशी माय या जगामध्ये होऊन गेली. सिंधुताई सपकाळांना दुसरा प्रश्न केला, माई माई तुम्ही महाराष्ट्राच्या असताना तुमचं महाराष्ट्रामध्ये पुस्तक नाही निघलं. माई तुम्ही महाराष्ट्राच्या असताना तुमच्या नावाचं पुस्तक पंजाबमध्ये निघलं. माई तुम्ही महाराष्ट्राच्या असताना तुमच्या नावाचं पुस्तक राजस्थानमध्ये निघालं. माई तुम्ही महाराष्ट्राच्या असताना तुमच्या नावाचं पुस्तक मध्य प्रदेशमध्ये निघालं, उत्तर प्रदेशमध्ये निघालं. पण माई तुम्ही महाराष्ट्राच्या असताना महाराष्ट्रात का बरं पुस्तक नाही निघालं? माईच्या डोळ्यात पाणी आलं. सिंधुताई सपकाळांच्या डोळ्यात पाणी आलं. सिंधुताई सपकाळ सांगते, राजा महाराष्ट्रात पुस्तक निघायला आधी मरावं लागतं रे, मग पुस्तक निघत असतं बघा, नंतर पुस्तक निघत असतं. माणसाची कीर्ती जर कमवायची असेल तर फार मोठे कष्ट घ्यावे लागतात बघा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय ते सांगतात, माणसाने सहन करावं. सहन जर मनुष्यानं जर केलं तर या जगामध्ये मनुष्य फार मोठा होत असतो, फार मोठा होत असतो. विठ्ठल साधक म्हणाले की महाराज आम्ही पण ते सहन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया, आम्ही पण ते सहन करूया. पण या जगतामध्ये परमार्थ करत असताना, उपदेश करत असताना, त्या उपदेश करत असताना तुम्ही आम्हाला उपदेश करतात, परमार्थ करत असताना त्या देवाची आवड आम्हाला सुद्धा आहे. पण ज्या देवाचं तुम्ही नाव घेताना त्या देवाचं नाव किती गोड आहे. महाराज म्हणतात, अभंगाच्या नाम गोड 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 हे नाम गोड 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 नाम पुरे कोड सकलही पुरे कोड सकलही पुरे कोड सकलही पुरे कोड सकलही रसना ये रसा बीते रसना ये रसा बीते रसना ये रसा बीते रसना ये रसा रसना येरा रसा महाराज म्हणतात, नामगोड नामगोड पुरे गोड सकळ हे देवाचं नाव अत्यंत गोड आहे. भगवंताच्या नामाची रुची सांगतायत, भगवंताच्या नामाची चव सांगतायत. महाराज अनुभवाने सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात, याचा अनुभव मला आहे. अनुभवे आले अंगा ते या जगादी तसे तुका म्हणे चाकुनी सांगे. माझा अनुभव आहे अंगे, या गोष्टीचा अनुभव असल्यामुळे नामगोड नामगोड पुरे गोड सकळ हे विश्वाजनी त्या देवाचं नाव अत्यंत गोड आहे. म्हणून त्या देवाचं नाव सदैव तुम्ही धारण करा. या जगतामध्ये विश्वामध्ये कधीही कोणालाही सांगा देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. आतापर्यंत साधू संतांनी सांगत आले, सांगण्याचा प्रयत्न केला तरी मनुष्य या कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. महाराज प्रसंग डोळ्यासमोर आठवतो म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, एक दिवसाचा प्रसंग. श्री संत कबीरदासजी महाराज रस्त्यानं चालत निघाले. महाराज रस्त्यानं चालत जात असताना महाराजांच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन आहे. श्रीराम
जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। मला असं म्हणायचंय, आज त्या भगवंताचं विराजमान प्राप्त झालेले तुम्ही पाठीमागे म्हणा, श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्री। आवाज आवाज नवनाथ बाबा, प्रदीप महाराज, इथं नाही आवाज येत. आवाज कुठं येतो? हरे राम अंगाच इथं 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 आवाज येतो महाराज, कुठं पंक्तीला. महाराज सांगण्याचं तात्पर्य एक आहे, महाराज ऐका, गोड आवाज येतो महाराज. सर्वांनी प्रेमानं पाठीमागे म्हणायचं सर्वांनी. हा, श्रीराम जय जय राम. वा वा, गावातून जाऊच वाटाय नाही गेलं. काय सुंदर गाव आहे, काय सुंदर आवाज. श्रीराम जय जय राम. आवाज ऐकायचा का तुम्हाला? आवाज माऊल्यांनो बघा किती सुंदर आवाज म्हणतात बघा, किती सुंदर बघा. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. आवाज आहे का नाही? किती मोठ्यानं आवाज येतो. एकदा जय गोष्ट करावं. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. पुरुष मंडळी, पुरुष मंडळी, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. हा आपला आवाज. आता आवाज आहे का? श्री संत जनाबाई माता की, श्री संत मुक्ताबाई माता की. नाही, आपला भांडणातच आवाज ऐकावा, इथं येत नाही गड्यांनो, आवाज येत नाही बघा. परत आवाज ऐका पुरुष मंडळीचा, किती मोठ्यानं म्हणतात. पुंडलिक वरदार विठ्ठल. वा. पंढरीनाथ भगवान की. प्रभु रामचंद्र थांबा बरं. गोपाल कृष्ण भगवान की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. गो माता की. अपने अपने कुटुंब की. भेटा काय की. रामकृष्णारी विनोदाचा भाग सोडा. सिद्धांत आहे का? श्री संत कबीरदासजी महाराज रस्त्यानं चालत निघाले. महाराज रस्त्यानं चालत असताना मुखामध्ये नाम आहे. नाम असताना महाराजांना तहान लागली. तहान. चैत्राचा महिना होता, कडक ऊन पडलेलं होतं. महाराजांना तहान लागली म्हणून महाराज एका सरोवरापाशी आले. पाणी पित होते, पण तिथं 10-15 माता माऊल्या पाणी भरत होत्या. पाणी भरत असताना एका माऊलीला तिच्या पतीनं नथनी आणली होती बघा. ती कौतुकानं 10 जणीला सांगू लागली, बघा ना माझ्याकडं काय सुंदर नथनी आहे. श्री संत कबीरदासजी महाराजांनी ते ऐकलं. महाराज तिच्यापाशी जातायत आणि सांगतायत, ताई एक प्रश्न करू का? बोला ना बाबा. ताई राग तर येणार नाही ना तुम्हाला? नाही महाराज, नाही येणार. ताई कौतुक कोणाचं करता तुम्ही? म्हणे मी माझ्या पतीचं कौतुक करते. ताई पतीचं तुम्ही कौतुक करत आहात, पण पतीचं कौतुक का करत आहात? महाराज माझ्या पतीनं 10 वर्ष झाली विवाहाला, पण आतापर्यंत सोन्याचा फुटका मणी सुद्धा मला आणला नाही, आणि आज मला नथनी आणली महाराज. नथनी बघा ना महाराज किती छान आहे माझी नथनी. कबीरदासजी महाराज हसू लागले. ताई म्हणतात, महाराज माझं काही चुकलं का? ताई तुमचं काही चुकलं नाही, माझं चुकतंय, मी बोलतोय ऐका. श्री संत कबीरदासजी महाराज म्हणतात, नतनी दीजी सयारने उसको सुमरत बार बार और नाक दिया जिस यारनी उसको भूल गई नार. श्री संत कबीरदासजी महाराज म्हणतात, ज्या पतीनं नथनी आणली त्या पतीचं सकाळपासून तू नाव घेतलं नाही, पण ज्या भगवंताने तुला नाक दिलं त्या देवाचं एकदा तरी नाव घेतलं का? जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, कळत
नारायण सदाशिवन नारायण काही न गुण दयाचे काही न गुण दयाचे काही न गुण दयाचे काही न गुण दयाचे ज्या भगवंताने आपल्याला देह दिला हा जन्म दिला तरी सुद्धा आपण त्या देवाचं नाम धारण करत नाही ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये महाराज लक्षात ठेवा भगवंताचं नाम जर आपण जीवनामध्ये धारण केलं तर किती कल्याण होतं श्रीमद भागवत कथेमध्ये एक कथा येणार आहे तुमच्या श्रवणामध्ये जाईल फक्त एक टच करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो ऐका श्रीमद भागवत कथेच्या 6व्या स्कंदामध्ये आलेली कथा आहे बघा 6व्या स्कंदामध्ये असं सांगतायत कान्य कुब्जे दुजित कश्चित दासीपती रजा मिलह नामना नष्ट सदाचारो दाशा संसर्ग दूषिता महाराज म्हणतात कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये आजमेर नावाचा ब्राह्मण होता बघा एका शूद्र स्त्रीच्या संगतीमध्ये तो प्राप्त झाला सगळी कथा तुम्हाला ऐकायला भेटेल फक्त नाव सांगतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो अरे या जगतामध्ये विश्वामध्ये भयंकर असणारा तो वाईट संगतीमध्ये जातो आणि वाईट संगतीमध्ये गेल्याच्या नंतर वाईट वलन त्याला लागतं बघा सर्व संसाराचा त्याग केला त्या कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये तो व्यसन करतो वाईट बघतो आणि त्याच नगरामध्ये वारकऱ्याची दिंडी आली बघा ज्ञानोबा तुकोबरायचं नाव घेत आले आणि आल्याच्या नंतर त्या कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये एक ओटा आहे ओट्यावरती बसलेले काही माणसं आहेत ते माणसं मात्र पाहत होते वारकऱ्यांकडे त्या ओट्याचं नाव आहे कुचरवटा मला असं म्हणायचंय भारतामध्ये असं एकही गाव नाही त्या गावामध्ये कुचरवटा नाही प्रत्येक गावात कुचरवटा असतो आपल्या हत्तरवाडीमध्ये नाही बाकी काही नाही बरं का सांगण्याचं तात्पर्य एक आहे त्या गावामध्ये कुचरवटा आहे ओट्यावरती बसलेली माणसं म्हणतात काय हो वारकऱ्यांना कुठून आले तुम्ही म्हणून दुरून आलो मी गा बरं जायचं कुठं तीर्थयात्रेला जायचं म्हणून राहण्याची व्यवस्था कुठं होईल त्या आजामेळाचं घर दाखवलं बघा वारकरी तिथं गेल्याच्या नंतर दार वाजवलं त्या शूद्र स्त्रीनं दार उघडलं विचारलं ताई आज तुमच्या घरी मुक्कामाला थांबायचं काय व्यवस्था होईल का ती सांगते महाराज मी एक शूद्र स्त्री आहे पापीनी तुम्ही इथं थांबू नका निघून जा वारकरी म्हटले स्वतःहून आम्ही कोणाच्या घरी जात नाहीत ताई आणि ज्या घरामध्ये गेलो त्या घराचं सोनं केल्याशिवाय राहत नाही ताई एक काम करा तुमच्या घराच्या पुढे विश्रांती करा बघा राहा बाबा राहा रात्रीच्या समयाला 8 वाजता वारकरी वैष्णव विश्रांती करत होते विश्रांती करणाऱ्या वैष्णवाच्या पोटामध्ये भुका लागल्या पूर्वीच्या काळामध्ये जर तीर्थयात्रेला निघाले तर काही खायला भेटत नव्हतं आता जर पंढरपूरच्या वारीला गेलात मुखामध्ये जर नुसतं ज्ञानबा तुकाराम पुढं गुलाबजाम ज्ञानबा तुकाराम बिस्किट पुडा ज्ञानबा तुकाराम चिवड्याचा पुडा हे सगळं खायला भेटतं महाराज पण पूर्वीच्या काळामध्ये काही भेटत नव्हतं बघा वैष्णव वारकरी विश्रांती करत असताना भुका लागल्या पुन्हा त्या शूद्र स्त्रीकडे जातात दार वाजवतात ताई काय खायला भेटन का हो त्या ताईच्या डोळ्याला पाणी आलं ताई म्हणते बाबा तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटलं घरात पळत जावं तुम्हाला बसायला आसन टाकावं तुम्हाला चहा द्यावा तुम्हाला पाणी द्यावं तुम्हाला स्वयंपाक तयार करावा पण मी अशी शूद्र स्त्री आहे पापिनी आहे वेश्या आहे माझ्या हातचं जर भोजन तुम्हाला जर दिलं तर यमदूत मला नरकात सुद्धा जागा देणार नाही मग काय करावं ताई एक शिदा देता का शिदा घेतला वारकऱ्याच्या पुढे ठेवला शिद्याचं सुंदर स्वयंपाक तयार केला वैष्णव भोजन करू लागले लक्ष देऊन ऐका हत्तरवाडी कर या जगतामध्ये विश्वामध्ये जर तुम्ही तुमच्या हाताने जर कोणाला शिदा दान केला किंवा अन्नदान केलं तर तुमच्या जीवनातला पितृदोष नष्ट होतो बघा पितृदोष नष्ट होतो महाराज हे पितृदोष काय भानगड आहे पितर आपल्यावरती तृप्त नसणं याला पितृदोष म्हणतात पित्राचा कोप म्हणतात हा पितृदोष महाराज बरं पितृदोष तुम्ही म्हणायला लागले काढलंच तर सांगा बरं आम्हाला पितृदोष आहे का नाही ओळखायचा कसा साधा आणि सोपा उपाय जे माणसं रस्त्यानं चालत जात असताना ज्या माणसाच्या पायाला ठेसा लागतात ठेसा समजायचं याला पितृदोष आहे पहिलं लक्षण दुसरं लक्षण आहे का जे माणसं नवीन कपडे घालतात आणि ज्याचे नवीन कपडे फाटत राहतात कशाला तरी अडकून समजायचं याला पितृदोष आहे किती लक्षण झाले बाबा 2 लक्षण तिसरं लक्षण आहे का जे माणसं रात्री झोपल्याच्या नंतर रात्री 1 वाजता ज्याला तहान लागते आणि भूक लागते समजायचं याला पितृदोष आहे याचे पितर त्याला जागा करून पाणी पाजवायला लागले त्याला जागा करून
सांगायला लागलीत आम्ही अतृप्त आहेत, आम्हाला काहीतरी खायला दे. समजायचं पितृदोष आहे. किती लक्षण झाले? 3. चौथं लक्षण आहे का, जे माणसं भोजन करतात, भोजन करत असताना आपल्या पात्रामध्ये जर केस निघला, केस सारखाच केस निघायला लागला, तर समजायचं पितृदोष आहे. किती लक्षण झाले? 4. 5वं लक्षण सांगू का? बाबा म्हणतात 500 रुपये द्या, कशाला सांगा. ऐका, 5वं लक्षण असं आहे पितृदोषाचं, जे घरामध्ये वास्तूमध्ये राहतात, घरामध्ये राहत असताना आपल्या घराच्या भिंतीवरती औदुंबराचं झाड, वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड या 3 वृक्षापैकी एक जर वृक्ष उगवला तर समजायचं पितृदोष आहे. आणि हा पितृदोष जर कायमचा नष्ट करायचा असेल, तुम्ही म्हणताल महाराज नामाचं कीर्तन काय कर्मकांड सांगत बसायला लागले, तेच विषय सांगायला लागलो अजामेळाचा. ऐका, पितृदोष जर नष्ट करायचा असेल तर साधा आणि सोपा उपाय काय करावं? पहाटे उठल्याच्या नंतर, स्नान केल्याच्या नंतर एकच काम करा, तुम्ही अन्नदान करा. अन्नदान करत असताना जर अन्नदान तुमच्याचं जर नाही झालं तर कमीत कमी शिदा दान करा. शिदा अशा सप्त्यामध्ये शिदा दान करा. एखाद्या तीर्थयात्रेला गेलात तर शिदा दान करा, अन्नदान करा. अन्नदान जर तुम्ही केलं, शिदा दान केला तर पितृदोष नष्ट होतो. त्याचं उत्तर असं आहे, एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. एक भाताचा शीत जर दान केला तर कोटी कुळाचं उद्धरण होतं महाराज दान केल्याच्या नंतर. पण ऐका बरं का, पंक्ती घाला, अन्नदान द्या, पण त्या अन्नदानामध्ये भेद करू नका. अन्नदानामध्ये जर भेद केला, भेद करत असताना घेतलं बुंदीचं टोपलं, लांबचंय म्हणून थोडीशी घेतली टाकली, जवळच आहे म्हणून मूठभर घेतली टाकली, असं जर भेद केला तर महाराज म्हणतात पंक्ती भेदकाची मरतील पोरे, त्याचे पोरं मरतील महाराज. पोर पंक्ती भेदकाचे मात्र भेद करायचं नाही महाराज. पितृदोष जर नष्ट करायचा असेल तर अन्नदान. दुसरी गोष्ट ऐका, पितृदोष जर नष्ट करायचे असेल, ज्याच्या घरामध्ये जर आत्महत्या झाली असेल तर त्यांनी तर लक्ष देऊन ऐका. घरामध्ये जर आत्महत्या घडली असेल त्या घरातील व्यक्तीने एक उपाय ऐका. पितृपक्षामध्ये 15 दिवसात भोजन करत असताना आपल्या ताटामध्येच उष्टा घास उजव्या हाताला काढून ठेवायचा. उजव्या हाताला काढून ठेवायचा. उष्टा म्हणतो जेवण करण्याच्या अगोदर म्हणत नाही, ध्यान देऊन ऐका. उष्टाच घास उजव्या हाताला काढून ठेवायचा. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, ओटानं ओलं करायचं म्हणजे उष्ट करायचं. उजव्या हाताच्या अंगठ्यानं त्या घासावरती पाणी सोडायचं. तो घास मात्र ठेवून द्या स्लॅबवरती, पत्रावरती. जर त्या 15 दिवसांमध्ये जर कावळ्यानं जर त्याला स्पर्श केला, काक स्पर्श जर झाला तर पितृदोष कायमचा नष्ट होतो. आता शेवटचा उपाय आहे का, श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ आहे. गीता माहिती का? गीता गीता अहो गीता, गीता नावाचा ग्रंथ माहितीये. आता काय सांगू तुम्हाला महाराज, तुमचं पण बरोबर आहे. आता गीता नावाचा ग्रंथ घराघरामध्ये राहिला नाही. आता हा गीता नावाचा ग्रंथ न्यायालयामध्ये गेला. सोमनाथ महाराज न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर नवनाथ महाराज एखाद्यानं जर गुन्हा केला, प्रदीप महाराज, तर न्यायाधीश सांगतात दादा तुम्ही गुन्हा केला, हात पुढं करा, गीतेवरती हात ठेवा, शपथ घ्या मी खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. तो हात पुढं करतो, गीतेवरती हात ठेवतो. मला या शासनाला आणि सरकाराला एक सांगणं आहे, माझा संदेश एवढा पाठवून द्या महाराज मीडियाच्या द्वारे. शासनाला माझं एक म्हणणं आहे दादा, शासनाला एक माझं म्हणणं आहे, गीता नावाचा जो ग्रंथ तुम्ही न्यायालयामध्ये ठेवलाय ना, ठेवू नका तो ग्रंथ, काढून घ्या, काढून घ्या महाराज. न्यायालयातला तो गीता नावाचा ग्रंथ काढून घ्या आणि जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या पोराला गीता नावाचा ग्रंथ शिकवा. या जगातले भारतातले न्यायालय कायमचे बंद होतील दादा, कायमचे नष्ट होतील. एवढी ताकद माझ्या गीता नावाच्या ग्रंथात आहे. गीता नावाच्या ग्रंथात आहे. या गीता नावाच्या ग्रंथामध्ये अध्याय किती आहेत दादा? 18 अध्याय आहेत. 18 अध्याय झाल्याच्या नंतर येतो विष्णू सहस्त्रनाम. या विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जो सकाळी उठून करेल त्याचा पितृदोष कायमचा नष्ट होईल. माझ्या कथेकडे या, माझ्या शब्दाकडे या. माझं सांगण्याचं तात्पर्य एक आहे की या ठिकाणी अन्नदान केलं, आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये पाहत असताना रात्र होऊन जाते, पहाट होते. पहाटे वारकरी जात असताना त्या शूद्र स्त्रीला सांगितलं बाई एक काम कर, 10 दशपुत्र भवंती आशीर्वाद दिला, पण शेवटच्या क्रमांकाच्या मुलाचं नाव नारायण ठेव. सगळ्यांना कथा पाठ आहे. अंत समयाला त्याचं नाव नारायण ठेवलं. आजयामेळाच्या मृत्यूच्या समयाला तो आवाज दिला नारायण. फार प्रेम होतं महाराज पोरावरती. काही लागलं ना म्हणायचं नारायण, हे आण रे
नारायण ते आण, नारायण इकडे जा, नारायण तिकडे जा, नारायण असं कर, नारायण तसं कर, नारायण बाटली आण बाटली. कशाची? मी पाण्याची म्हणतो, वेगळा विचार करू नका, सप्ताह चालू आहे गावचा. हा, मला सांगायचंय कान बाटली आण. मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे, अंत समयाला नारायण हा शब्द मुखात आला, त्याचा उद्धार झाला. पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण, जय हो. आमिष नष्ट म्हणे नारायण, पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण, पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. हो पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण, पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण, पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण, आमिष नष्ट म्हणे नारायण, पुत्राची आमिष नष्ट म्हणे नारायण, पुत्राची आमिष नष्ट म्हणे त्याचा उद्धार झाला. एवढं नामामध्ये ताकद आहे, नामामध्ये शक्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात नामगोड नामगोड पुरे गोड सकळ हे. म्हणून देवाचं नाव तुम्ही कधीही घ्या, कोणत्याही वेळेमध्ये घ्या, त्याला काही प्रसंग नाही, कधीही घेऊ शकतात. काळ वेळ नाम विचारता नाही, कोणत्याही वेळेमध्ये घेऊ शकतात. शांती ब्रह्मनाथ महाराजाकडे एक व्यक्ती भांडत आला. बाबाला म्हणू लागला, बाबा तुम्ही म्हणतात देवाचं नाव घ्या, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, तुम्ही म्हणतात सर्व कार्य करता हरी बोला, असं जर म्हणत असाल तर मला सांगा, माझ्याकडे वेळच नाही. बाबा म्हटले, अरे नोकरीला आहेस का? म्हणे नाही. काय काम करतो? म्हणे काहीच करत नाही. दिवसातून 3 तास एका जणाला भांडतो, जवळपास 4 जणाला भांडतो. माझा वेळ भांडण्यामध्ये जातो 12 तासामध्ये. मी काय करो? बाबा म्हटले, हे बघ, भांडत असताना ज्याला तू भांडतो ना, तर भांडत असताना तू फक्त एक काम कर, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला. एवढं जर केलं तर तुझ्या जगतामध्ये तुला मोक्ष प्राप्ती घडेल. आनंद झाला. कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवप्रेम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवप्रेम सुख होईल दुःखाचे. एवढी ताकद नामामध्ये आहे, फार मोठी ताकद आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून देवाचं नाव अत्यंत गोड आहे. म्हणून महाराज सांगतात नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ हे. बरं महाराज, याचा रसही अत्यंत गोड आहे. रसना एरा रसाविटे घेता घोटे अधिक हे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात घेता घोटे अधिक हे. याचा रस पुन्हा 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 याचा घोट घेऊ वाटतो. याचं कारण विश्वजनिता देवाचं नाव अत्यंत गोड आहे. इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, त्या अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. गोड प्रमाण सुदामजी महाराजांनी दिलं बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अत्यंत गोड आहे, अत्यंत मधुर आहे.
अत्यंत मधुर असणाऱ्या त्या देवाचं नाव तुम्ही घ्या. पुन्हा साधकानं प्रश्न केला की महाराज देवाचं नाम घेत असताना आमचं कर्म चुकील का? महाराज म्हणतात 12 वाटानं विघ्न पळून जातील महाराज, भरपूर प्रमाण पाठ आहे. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की या जगतामध्ये 12 वाटाने तुमचे विघ्न पळून जातील, सर्वस्व काही या ठिकाणी प्राप्त होईल. महाराज हे कर्म कोणाला चुकतं का? कर्म हे कोणाला चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती कोणी असो महाराज, कर्म कोणाला चुकत नाही. बसलेल्या लोकांना एक प्रश्न असा पडला असेल की महाराज आज जे रामलल्ला भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाला, त्या रामाला सुद्धा कर्म चुकलं नाही. दशरथ राजाला सुद्धा कर्म चुकलं. कर्मे भरपूर प्रमाण आपल्याला पाठ आहेत गड्या. कर्म हे चुकतच नाही. योग घडला सीतादेवी. आपल्याला रामाचं कर्म माहिती, दशरथाचं कर्म माहिती, पण योग नेमकं सीतादेवीला का घडला हे माहितीये का? नाही. ऐका, ऐकून घ्या. सीतामय्याचं असं काय चुकलं की त्या सीतामय्याला रावणाने सीतेचं हरण केलं आणि हरण करून लंकेमध्ये 11 महिने 14 दिवस ठेवलं. बघा 11 महिने 14 दिवस अशोक वाटिकामध्ये मात्र त्या सीतेला ठेवलं. सीतेचं असं काय चुकलं महाराज? तर सीतेचं कर्म असं आहे की सीता ही मागच्या जन्मीची एका ऋषीची कन्या आहे. तिचं नाव वेदवती होतं. वेदवती होतं. ही वेदवती मात्र एक दिवस आपल्या बापाकडे हट्ट धरते. बाबा काय बाळा? 5 वर्षाची वेदवती मात्र म्हणते बाबा मला एखादा पिंजरा आणून देता का? हो. काय ग बाई पिंजरा कशाला पाहिजे? मला एक पोपट पकडायचा आहे. असं बाई पशु पक्ष्यांना कैद करू नये बाळा, सोडून द्यावं त्यांना, कैद करू नये. पण हे हट्ट धरते बापाकडे. बाबा मला एक पिंजरा आणून द्या. बापाने एक पिंजरा बनवून दिला आणि ऋषीनं ज्यावेळेस पिंजरा बनवून दिला, वेदवतीनं तो पिंजरा हातामध्ये धरला आणि त्या पिंजरामध्ये धान्य टाकलं. बघा धान्य टाकल्याच्या नंतर एक राघू आणि मैना दोघ जण उडत आले. राघू आणि मैना मात्र दोघ जण उडत आले आणि उडत आल्याच्या नंतर मात्र इथे पाहत असताना दोघं उडत आले, धान्य खात होते. धान्य खात असताना वेदवती पळत आली, पिंजऱ्याचं दार लावलं. राघू पिंजऱ्यातून उडून गेला, पण मैना मात्र आतमध्ये अडकली. राघूला दुःख झालं. पिंजरा असा घेतला वेदवतीनं आणि एका झाडाला असा अडकून ठेवला. बघा कर्म किती वाईट असतं. बघा सीतेचं पूर्वीचं कर्म सांगतोय तुम्हाला. असा पिंजरा अडकून ठेवला. पिंजरा अडकून ठेवल्याच्या नंतर राघूला दुःख झालं. राघूच्या डोळ्यात पाणी आलं. राघूने उडत उडत यावं, तोंडामध्ये चोंचीमध्ये धान्य आणावं, मैनेच्या तोंडामध्ये टाकावं. महाराज अत्यंत दुःख झालं. म्हातारपणी सुद्धा राघू एकीकडे असतो आणि मैना एकीकडे असते. बघा फार विचित्र असतं, फार विचित्र, फार दुःख वाटतं महाराज काय गोष्टीचं. मग इकडं राघू उडत येतो. राघू म्हणतं काय होतं तुझ्याकड? ती म्हणते चटणी भाकर. ती म्हणते तुमच्याकडं? तो म्हणतो गुलाबजामू. या अवघड आहे महाराज, फार कठीण असतं महाराज म्हातारपणी. आणि हे राघू मात्र उडत येतो, मैनेकडे पाहतो, डोळ्यातलं पाणी तिच्या अंगावर पडतं. दुःख झालं महाराज. बापाला काळजी वाटते. 5 वर्षाच्या वेदवतीला सांगितलं बाई बघ ना राघू उडत येतो मैनेसाठी, काय तुला वाटतं का? काय वाटतं? सोडून दे त्याला, सोडून दे, त्या असणाऱ्या मैनेला सोडून दे. वेदवतीला तिची दया येते. बघा त्या मैनेची. झाडाला अडकून ठेवलेला जो पिंजरा आहे तो पिंजरा मात्र तिनं काढला. तिचं दार खुललं. दार खुलल्याच्या नंतर मैना भुरकून उडून जाते. राघूपाशी बसते. राघूपाशी बसल्याच्या नंतर तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तिला वाचा फुटते. मैनेनं मात्र त्या वेदवतीला शाप दिला. ती मैना म्हणते हे वेदवती, जसं माझ्या पतीपासून मला 11 महिने 14 दिवस बाजूला ठेवलं ना, तसं माझा तुला शाप आहे. पुढच्या जन्मामध्ये तुला सुद्धा रावण 11 महिने 14 दिवस अशोक वाटिकामध्ये ठेवेल. हा शाप आहे दादा, शाप आहे. योग घडला सीतादेवी. सीता मातेला मैनेचा शाप पडला, त्या वेदवतीला शाप पडला. शाप पडल्याच्या कारणाने सीतेला मात्र 11 महिने 14 दिवस बाजूला राहावं लागतं. कर्म हे कोणाला चुकत नाही. पुन्हा साधक म्हणतात महाराज रसना एरा रसा विटे, जर असं म्हणत असाल या असणाऱ्या याचा रस इतका गोड असेल, कर्म जर आमचं चुकत नसेल तर आम्हाला अजून काहीतरी मागण्याचं आहे. मरणाच्या गाठी सुटतील का? महाराज म्हणतात ऐकायचं
महाराज त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि करसे मरणा गाठी आणि करसे मरणा गाठी करसे मरणा गाठी आणि 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 करसे मरणा गाठी येणे तुटी संसार येणे तुटी संसार रसनाईला रसाविते रसनावेला रसाविते